सप्तशृंगी गडावरील शीतकड्याची कथा। नांदूर गावातील एक महिला सप्तशृंगी मातेची खूप मोठी भक्त होती. मनापासून नित्यनियमाने ती देवीची भक्ती करत असे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत घरातील कामे करत असताना ती नेहमी देवीचे नाव घेत असे. त्या महिलेच्या लग्नाला 4-5 वर्ष उलटून गेली होती, पण तिला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ती संसारात दुःखी होती. सप्तशृंगी मातेवर तिचा पूर्ण विश्वास होता, म्हणूनच न चुकता ती मातेच्या दर्शनाला जात असे. एकदा ती मातेच्या दर्शनाला गेली, तिच्या पायावर नतमस्तक झाली आणि मातेला म्हणाली की, हे माते, तू सर्वांच्या नवसाला पावते, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस, पण माझ्या हकेला तू कधी उभी राहणार? मला बाळ नाही, त्यामुळे मी दुःखी आहे. आज मी तुला नवस करते की मला जेव्हा बाळ होईल ना, तेव्हा मी बैलगाडी करून बाळाला घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. तुझ्या पायाशी त्याला ठेवीन आणि या शीतकड्यावरून बैलगाडीने खाली उतरून जाईल. त्यावेळी गडावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता. भाविक श्रद्धेने पायवाटेने मातेच्या दर्शनाला येत असत. तीव्र अवघड अशा शीतकड्यावरून बैलगाडीने खाली उतरून जाणं केवळ अशक्यच होतं. पण तिने बाळासाठी मोठ्या विश्वासाने आईला तसा नवस केला आणि ती घरी निघून गेली. 1 वर्षानंतर मातेच्या कृपेने तिला सुंदर तेजस्वी असे बाळ झाले आणि तिला काही दिवसांनी मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली. त्याप्रमाणे नवस फेडण्यासाठी तिने तिच्या पतीला बैलगाडी तयार करण्यास सांगितले. नवे उमद्या दमाचे खिल्लारी बैल गाडीला जुंपून गाडी तयार झाली. ती महिला, तिचा पती आणि 15 ते 20 दिवसांचे लहान बाळ आणि घरातला एक गडी असे सर्वजण बैलगाडीत बसून मातेचा नवस फेडायला निघाले. खिलारी बैलजोडी ही बैलगाडी गडावर पोहोचली. सर्वांनी मातेचे दर्शन घेतले. महिलेने बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या चरणांवर ठेवलं. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली, मी सप्तशृंगी मातेला नवस बोलली होती की बाळासकट या बैलगाडीने मी या कड्यावरून खाली उतरेल. तिचे हे बोलणे ऐकून पती घाबरलाच. संतापाने म्हणाला, ए बाई, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. तुला काय करायचं ते कर. मी माझा जीव धोक्यात घालणार नाही आणि या गाडीत बसणार नाही. पतीच्या या बोलण्यावर ती महिला अजिबात डगमगली नाही. तिची मातेवर अटूट श्रद्धा, भक्ती होती. तिचा विश्वास होता की जन्माला घालणारी पण तीच आहे आणि जीव घेणारी पण तीच आहे. मग कसली भीती? त्यामुळे न डगमगता ती बाळाला घेऊन गाडीत बसली. सोबत आणलेल्या गड्याला तिने सांगितलं, तू बस गाडीत, काही काळजी करू नकोस. माता आता आपल्या पाठीशी आहे. त्या गड्यानेही त्या महिलेच्या विश्वासावर विश्वास ठेवला. महिलेने डोळे बंद केले आणि मनात सप्तशृंगी मातेचा धावा करण्यास तिने सुरुवात केली. गड्याला तिने सांगितलं की घे देवीचे नाव आणि काय आश्चर्य, शीतकड्यावरून ती गाडी जेव्हा खाली आली तेव्हा सर्वजण सुखरूप होते. गाडीला आणि बैलांनाही काही झालं नाही. देवीचा हा चमत्कार पाहून शीतकड्याला तेव्हापासून सतीचा कडा असे नाव पडले. आजही या ठिकाणी पुरावा आहे. गाडीच्या चाकांचे व्रण दिसतात. खरंच सप्तशृंगी मातेचा महिमा अगाध आहे, अपार आहे. तर नेहमी एक लक्षात ठेवावे की तुम्हाला जे शक्य असेल तेच नवस करताना बोलावे आणि जे बोलाल तेच श्रद्धापूर्वक पूर्ण करा. तुमची श्रद्धा, भक्ती एकनिष्ठ असेल ना, तर कोणताही देव कोणत्याही रूपात तुमच्या हकेला नक्कीच धावत येईल. मुळात आपल्या भक्तीवर विश्वास असेल ना, तर आपण काहीही साध्य करू शकतो. व्हिडिओमधील सप्तशृंगी मातेची कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.